कन्नड तालुक्यातील हिवरखेडा गौताळा परिसरात मुरुम या गौण खनिजाचं अवैध उत्खनन करणाऱ्यांविरुद्ध महसूल व पोलीस प्रशासनानं संयुक्त कारवाई करून मोठा मुद्देमाल जप्त केला आहे। ही कारवाई बुधवारी रात्री 10:30 वाजेच्या सुमारास करण्यात आली। हिवरखेड गौताळा येथील गट नंबर 69 मधील जमिनीतून पोकलेनच्या सहाय्यानं मुरुमाचं उत्खनन करून त्याची चोरट्या मार्गाने वाहतूक करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती संबंधित जमिनीचे मालक गोरखनाथ तुकाराम काळे यांनी अपर पोलीस अधीक्षक अपराजिता अग्निहोत्री यांना दिली होती। या माहितीच्या आधारे सहाय्यक फौजदार नासेर पठाण व उपविभागीय अधिकारी संतोष गोरड यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईचं पथक रवाना करण्यात आले। कारवाई दरम्यान विना क्रमांकाचा पोकलेन अंदाजे किंमत 7.5 लाख रुपये, मुरमानं भरलेला हैवा क्रमांक MH19CY 4242 किंमत अंदाजे 2,22,600 रुपये तसेच आणखी एक रिकामा हैवा किंमत अंदाजे 2 लाख रुपये असा एकूण 11,22,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। जप्त केलेला पोकलेन ग्राम महसूल अधिकारी सुनील राठोड यांच्या ताब्यात देऊन हिवरखेडा येथील शेतात उभा करण्यात आला असून दोन्हीही हैवा वाहनं कन्नड तहसील कार्यालयाच्या आवारात सुरक्षित ठेवण्यात आली आहेत। ही संपूर्ण कारवाई ASP अपराजिता अग्निहोत्री यांच्या पथकानं यशस्वीपणे पार पाडली। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी छत्रपती संभाजीनगर कन्नड तालुका प्रतिनिधी संतोष खाजेकर।